साहेब, यंदाच्या आमदार कबड्डी चषकाची गावातनं मिरवणूक काढून आणली या. कशी वाटते यंदाची ट्रॉफी? ट्रॉफी लईच भारी आहे, पण स्पर्धा विधानक्यात झाली पाहिजे. अहो होणार की. तर किती संघ आलेत? अहो 5 गावच्या एंट्र्या झाल्यात. हे बघा, की सातारा, कोरेगाव, भुईंज, पाचवड आणि गुळुम. गुळूम जालिंदररावचं गाव म्हणजे आमच्या सत्यजित रावांची होणारी सासरवाडी. तुम्ही आमचं पाहुणच की. तुम्ही थांबा, बाकीच्यांनी या. अरे आमचे साहेब, तुमचे साहेब. अरे आमचे साहेब, तुमचे साहेब. मला पण कबड्डी खेळायला जायचंय. आई 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 मला पण कबड्डी खेळायला जायचंय. प्रसाद बाळा, नको. मला जायचंय ना, मला जायचं म्हणजे जायचंय. हवं तर मी सत्यदादाला विचारून येतो, मग जातो कबड्डी खेळायला. हे बघ बाळा, परत तू गेला की ते तुला रागवतील. आणि तू त्यांना आपला दादा मानतोस, पण ते तुला कुठं आपला भाऊ मानतात. अगं पण मी भाऊ आहे ना, आणि तो माझा दादा आहे ना. नुसतं रक्ताचं नातं असं नाही चालत. मग मनानं मानलं पाहिजे. आणि ते लोक नाही मानत. ती लोक आपल्याला परक समजतात. तू परत तिथं जाशील आणि त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटत. तुला मारलेलं नाही बघवत रे माझ्या राजा. तू कुठं बी जायचं नाही, तू इथंच थांबायचं. हे बघ, मी तुला राजा राणीची गोष्ट सांगते. गोष्ट मग चल राजा राणीची गोष्ट सांग मला. घ्या. यंदा कबड्डी स्पर्धेत हॅट्रिक करतोय वाटतं तुमचा संघ. बघू आता, तयारी तर चालली जोरात. म्हणजे यावर्षी 1 लाख रुपये खिशात घालता येतं. चांदी आहे तुमची. कसली चांदी, सगळं पैसे गाव घेते. आम्हाला एक टी शर्ट देतात फक्त. यंदा तसं होणार नाही. समद्यांना पैसे मिळतील, ते बी मॅच न खेळता. म्हणजे काय कळलं नाही साहेब. तुमच्या प्रत्येक खेळाडूला 20-20 हजार रुपये रोख देईन मी. फक्त तुमचा संघ स्पर्धेतून माघार घे. साहेब, अशी कशी माघार घ्यायची साहेब? ही स्पर्धा म्हणजे आमच्या गावाच्या मानाचा विषय आहे. अहो नुसत्या मानाने पोट भरतंय का? मागल्या दोन्ही बी वर्षी मान मिळवलाच की तुम्ही. आता पैसे कमवा. तर नुसता पैसा नाही, तर स्पोर्ट्स खात्यातून सरकारी नोकरीसाठी तुमच्या नावाची शिफारस बी करू आम्ही. तुमच्या आयुष्याचं कल्याण करू आम्ही. अजून काय पाहिजे तुम्हाला? बोला. आहे का मंजूर? मंजूर आहे साहेब. आमचा संघ नाही दिसणार आता तुम्हाला स्पर्धेत. दादा काय? हे बघ शशी, जे काय करायचं ना नीट विचार करून करा. मागच्या संघ तोंडावर पडायला नको. आजी, तू आता अजिबात काळजी करू नकोस. त्या सूर्याला ग्रहण लावायचा समधा बंदोबस्त मी केला आहे. पुढ्या 2 दिवस कामावर नसणार आहे. दुकानाकडे नीट लक्ष द्या. अरे मी पण 2 दिवस नसणार आहे. मी पण नसणार आहे. मी शनिवार रविवार नाही. मी पण अरे कंपनीची पॉलिसी काय सांगते माहितीये ना? अरे एकाच वेळी आपल्याला कशी सुट्टी मिळेल? हा, एक काम करतो, आधी मी सुट्टी घेतो, मग तुम्ही घ्या. काजू, कंपनीची पॉलिसी तू बघतो की नाही? मग तू आधी नको सुट्टी घेऊ. आधी मी सुट्टी घेतो, तू नंतर घे. माझं लय महत्वाचं काम आहे. अरे माझं विचारू नका, इतकं महत्वाचं काम आहे. तुमची काय रे महत्वाची काम असतात नेमकी? माझं काम असलं की मला माझ्या वडिलांना दवाखान्यात घेऊन जायचंय. मला माझ्या आईला दवाखान्यात घेऊन जायचंय. अरे पण मला दवाखान्यात घेऊन जायचंय. आयडिया, एक काम करू आपण 10, 20, 30 करू. त्याच्यावर 100 येईल,
त्याला सुट्टी देऊ. हा माझ्यापासून सुरुवात 10. 100 कोणाला सुट्टी मिळणार नाही. अरे दादा, काय दादा म्हणजे काय महत्वाची काम आहेत ना मला चांगलं माहिती आहे. कबड्डीच्या मॅच बघायला जायचं तुम्हाला, मला खोटं बोलता रे. अजिबात सुट्टी मिळणार नाही. अरे पण ऐकून घे की दादा, तुला आपल्या गावातल्या पोरांचं कबड्डीचं प्रेम माहित आहे ना. अरे एक वेळ लग्नासाठी पोरगी बघायला जाणार नाहीत, पण कबड्डीच्या मॅच बघायला जाते. हा दादा, अरे लहानपणी तू पण कबड्डीच्या मॅच बघितल्या असतील ना. हे कबड्डी 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 कबड्डी, इकडं उडी तिकडं उडी, लय मजा येते ना. दादा जाऊ दे ना आम्हाला मॅच बघायला. हा जाऊ. बघा मी म्हणलं होतं का नाही, आपला दादा आपला लय विचार करतो. तुझं बहिणी म्हणत नाही त्याला, लाखात एक आमचा दादा. अरे दादा सारखा मोठ्या मनाचा माणूस हुडकून सापडायचा नाही. हा दादा लय भारी. अरे ना हा. झाला मस्कावरून. अरे आधी हा ऐकून तरी घ्या की, तुम्हाला कबड्डीच्या मॅच बघायला सुट्टी पाहिजे ना. हा देतो सुट्टी. दुकानात पण कायमची सुट्टी घ्यायची, कळलं का? नमस्कार आमदार साहेब, कशी काय आठवण काढलीत? आम्हाला काय हे पटलं नाही बघा. काय अहो तालुक्यात एवढी मोठी कबड्डीची स्पर्धा भरवली आणि तुमचा गावचा संघ या स्पर्धेत भाग घेत नाही, याला काय अर्थ आहे? काय सांगताय? अहो अख्ख्या तालुक्यात माहिती आहे की आपली सोयरीक झाली आहे आणि आम्ही भरवलेल्या स्पर्धेत तुमची टीम नसेल तर लोक काय म्हणतील? अहो त्यांना तर हेच वाटेल की आपल्यात काहीतरी बेनसले. अरे हो, तुमचे जावई बापू पण चिडल्यात. तुम्हाला या स्पर्धेचं आमंत्रण द्यायला येतोय आम्ही संध्याकाळी. तर टीम रेडी ठेवा. तुम्ही आमचा मान ठेवाल याची खात्री आहे आम्हाला. अहो असं कसं, आम्ही तुमचा मान ठेवणार नाही तर कोण ठेवणार? तुम्ही काय बी काळजी करू नका, मी बघतो काय. ठेवू का? चिरंजीव, त्या गावातल्या कबड्डीच्या टीमला काय चरबी आले काय? काय झालं? ते आमदार चषक स्पर्धेत भाग घेणार नाही म्हणतात. हे जावई बापून आपण वाटून तो. असं कसं होईल डॅडी? अहो कालपर्यंत पोरं प्रॅक्टिस करत होती. बघा कसली प्रॅक्टिस करत होती. ए छत्री, हा काय अडचण आहे बघ. त्यांना म्हणावं हातपाय मोडलं तर चालेल, हॉस्पिटलचं काय ते आम्ही बघू, स्पर्धेत उतरायचं म्हणजे उतरायचं. बघून येतो डॅडी आम्ही. हा चल छत्री. सिद्धार्थ, 100 वर्ष तुला आयुष्य आहे बघ. मी तुलाच फोन करत होते. सोबत असशील तरच हे 100 वर्ष आयुष्य हवंय मला, नाहीतर नको. लवकरात लवकर घेऊन चल ना मला इथून. अगं त्याचीच तयारी करतोय. ऐक, आपल्या हॉस्पिटलसाठी अर्जंट काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या. त्यासाठी काही पेपर्सवर सह्या हव्यात तुझ्या. तुला पुण्याला येता येईल का ग? पुण्याला? अरे वेडा बिडा झालायस का? मला नाही जमणार, माझ्यासाठी हे अशक्य आहे. अरे साधं घरातून इथल्या इथे बाहेर पडायचं म्हटल्यावर 100 प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात मला, आणि पुण्याला बोलवतोस? मला नाही जमणार रे, इम्पॉसिबल आहे माझ्यासाठी. पण तुझ्या सह्या फार गरजेच्या आहेत ग. मग तूच का नाही येत मला भेटायला? ठीक आहे, मी येतो. काय खरंच? तू खरंच येणारच मला भेटायला? तुझ्यासाठी एवढी रिस्क तर घेऊ शकतो ना ग मी. बरं, बाय. मी वाट बघते तुझी. आय मिस्ड यू सो मच. मिस यू टू. डॅडी ते गावातल्या टीमचं काही खरं दिसत नाही. अहो सगळी कुठल्या ना कुठल्या कामासाठी बाहेर गेले. कुणी देवदर्शनाला गेले, तर कुणी नोकरीसाठी गेले, तर कुणी पोलीस भरतीसाठी गेले. कोणतं आजारीच पडलेत. यंदा काय आपली टीम भाग घेऊ शकत नाही असं दिसते. आताच व्हायचं होतं. या आपल्या टीमने स्पर्धेत भाग घेतला नाही तर त्या सरनोबतांचा मान ठेवला नाही असं होतंय ना. एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही डॅडी.
नवीन टीम तयार करू की तसंही नुसता भाग घ्यायचा आहे, जिंकलंच पाहिलं असं थोडी. वा 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 चिरंजीव डोकं काम करायला लागलं तुमचं. पण ही नवी टीम हुडकायची कुठून? एवढा काय मोठा विषय नाही. आपला सूर्या त्याला कॅप्टन बनवू, त्याच्याबरोबर ती दुकानातली 3 जण असतात ना, त्यालाच आणखी 2 जण उडकायला लावू, म्हणजे झाली टीम तयार. शत्रू भैया आयडिया एकदम भारी आहे बरं का तुमची. आणि डॅडी हा सूर्या काय तुम्हाला नाही म्हणणार नाही. हा अहो टेन्शनच नाही ना. बोलवा बोलवा, सूर्याला बोलवा. आत्ता फोन लावून बोलवतो. ना डॅडी हम्म. फक्त एक अडचण आहे बरं का. कसली? ते सूर्या आणि त्याची ती नवीन पोर, त्यांना ही बाकीच्या टीम मधली तगडी पोर आहेत ना, जमिनी उचलू उचलू आपट त्यालो. आपतो दे की कधीतरी मालकाच्या कामी येतील. या सूर्याला एवढा डोक्यावर चढून ठेवलाय तर कशा बाई असंच कधीतरी आपटायला. अक्का मला एक कन्फेशन आहे. धनू अगं कन्फ्युजन असतं ते. हा तेच ते, ऐक ना अक्का, मला सांग हा यस्टरडे म्हणजे कोणता दिवस ग? नाही म्हणजे बघ, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे संपले की दिवस. मग यस्टरडे कुठनं आला? अगं धनु दीदी म्हणजे काल. एखादी गोष्ट काल घडते ना त्याला यस्टरडे म्हणतात. आणि मग उद्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात टुमॉरो. हा असं कसं? आता उद्याला जर टुमॉरो म्हणतात तर मग कालला यस्टरडे म्हणलं पाहिजे की नाही? आणि कालला जर यस्टरडे म्हणतात तर मग उद्याला टुमॉर्डे म्हणलं पाहिजे की नाही? अगं अक्का सांग की. धनू ज्याने इंग्लिश भाषा बनवली ना त्यालाच जाऊन विचारा. भाग्य काय नाही, जाऊ दे, बाकीचा अभ्यास उद्या करते. काय रे बाबा सूर्या कसा आहे? चाललंय व्यवस्थित. आय 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 हे जे बाबा काय झालं डॅडी? काय नाही रे बाबा, काय नाही. जरा वाईच पाय चेपून देतोस का? हे देवदर्शनाला गेल्यापासून लय पाय दुखू राहिले. देतो की चेपू. हा तुमची सेवा करणं म्हणजे माझ्या देवाची सेवा करण्यासारखंच आहे. या देवाची अजून थोडी सेवा कर की. बोला की काय करायचं? काय नाही, तुझी थोडी मदत पाहिजे होती वा. डॅडी अहो का लाज होत आहे मला? अहो तुम्ही फक्त सांगा काय करायचंय, तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे मी. ये तू असं बोलतोस ना म्हणून तू आम्हाला लय आवडतोस बघ. तुला कबड्डीची नवीन टीम बनवायची आणि आमदार चषक स्पर्धेत भाग घ्यायचा. मी मग अहो पण डॅडी गावची टीम आहेच की. नाही ना, त्यांनी फॉर्म नाही भरला बघ, सगळी बाहेर गेल्यात ना. आता गावाने भाग घेतला नाही तर गावाची इज्जत धुळेल मिळणार. गावाची इज्जत धुळेल मिळणार म्हणजे आमची इज्जत धुळेल मिळणार. लोक काय म्हणणार? या जालिंदर निंबाळकरला साधी एक टीम स्पर्धेत उतरता आली. बरं असू असू, आम्ही आमचा अपमान सहन करू. तुला नाही त्रास देत. नाही 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 छत्री, हिला जर का आपली टीम उभी करता येत नसेल तर आपण जबरदस्ती नाही करत. आमच्या इज्जतीसाठी तुझा बळी नाही द्यायचं. राहू द्या चिरंजीव, राहू द्या, या वर्षी राहू द्या, पुढच्या वर्षी बघू. या वर्षी आमची इज्जत गेली. अहो एक वेळ थोपडी था ना माझ्या, पण असं नका म्हणू. मी टीम बनवतो. अरे पण त्यासाठी प्रॅक्टिस करायला लागणार, दुकान बंद ठेवायला लागणार, तुझं नुकसान होणार.
नाही नाही, आम्ही तुझं नुकसान नाही होत. तू असं कर, तू या महिन्याला आमच्या घरी 1 महिन्याचा जादा किराणा टाक. कसं? चालेल की हा. डॅडी तुम्ही किती दुसऱ्याचा विचार करता. तुम्ही आता टेन्शनच घेऊ नका. मी फक्त तुमच्यासाठी कबड्डी खेळणार. ये 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 खेळ, तुझ्यासाठी खेळ, माझ्यासाठी खेळ, पण खेळ. आणि खेळता खेळता तुझा जीव गेला तरी चालेल, पण आमचा मान राखला गेला पाहिजे. एक कबड्डी 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 काय करताय? मान आहे तुमचा तो. हा हे आमच्या पोरीच्या पत्रिकेतल्या दोषामुळे तुम्हाला नको ते करायला लागले याचा आम्हाला सगळ्यांनाच लई वाईट वाटतं. पण तुम्ही जो आमच्यासाठी त्याग केलाय तसा त्याग जगातला कुठलाच जावई करू शकणार. तुमच्यासारखा जावई आम्हाला मिळाला, नशीब काढलं आम्ही. झालं गेलं इसरा आता, आम्ही पण इसरलो. बघितलं का जावई बापूंच्या मनाचा मोठेपणा. असं मन पाहिजे माणसाचं, काय का? या की या या चला या या या. काय येणार? काय मग ठरलं का तुमचं? झाली का तुमची टीम तयार? होय तर. नाही म्हणजे तुमची टीम नाही म्हणून आमच्या सत्याने जरा मनालाच लावून घेतली. आम्ही आमच्या जावई बापूंचं मन दुखवू, त्यांचा मान ठेवणं आमचं कर्तव्य आहे. कसे दरवर्षी आमची टीम असते बा स्पर्धेत, ह्या वर्षी त्यांची काहीतरी अडचण आहे. पण आम्ही आमच्या जावई बापूंचा मान ठेवण्यासाठी लगेच नवीन टीम उभी केली. आमचे जावई बापू कबड्डीची स्पर्धा भरवणार आणि त्यात त्यांच्या सासरच्यांची टीम खेळणार नाही, असं आम्ही होऊ देऊ का? तुमच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती. बरं, आमची आणखी एक विनंती होती. बोला की. स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी तू जा आली असती तर. माझी काय गरज आहे? त्याचं काय, तुळजाच्या हस्ते पुरस्कार देऊन आम्हाला स्त्री शक्तीचं प्रतीक दाखवून द्यायचं. तसं भविष्यात आम्हाला फायदाच आहे त्याचा. आणि यंदाच्या वर्षी नगर अध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. आली बक्षीस समारंभ तुळजाच्या हस्ते होणार, शब्द आहे आमचा. एका बाजूला स्त्रीला लग्नासाठी रेड्यासमोर उभं करायचं, राजकारणात कठपुतळी म्हणून वापरायचं, आणि वरतून शक्तीचं प्रतीक म्हणायचं. शी, किती ढोंगी माणसं आहेत ही. तुझा अगं तुझा एखादा चांगला फोटो दे की, म्हणजे बॅनरवर छापून टाकू. एकटीचा कशाला, जोडीचा फोटो छापा की साखरपुड्यातला. काय जावय बापू, ते बघा जावई बापूंची कडी खोलली लगेच. ही मात्र आयडिया भारी आहे बरं का. बरं चला निघतो आम्ही. अहो असं कसं, तुम्ही काहीच घेतलं नाही? नाही, त्यासाठी आम्ही नंतर येतो. मग ज्यासाठी आला होता तो आमच्या टीमचा फॉर्म तरी घेऊन जा. आम्ही आमचा शब्द पाळला बरं का. अहो म्हणून तर पंचक्रोशीत मान आहे तुम्हाला एवढा. बरं चला येतो आम्ही. येत राहा. ये. सिद्धार्थला भेटण्याची हीच संधी आहे. ही संधी सोडता कामा नये. त्यासाठी मला बक्षीस समारंभाला जावं लागेल तरी चालेल. दादा बाण एकदम परफेक्ट लागलाय.
आपल्याच मैदानात त्या सूर्याला जाळ टाकून ओढून आणलाय आपण. तर नाही त्या सूर्याला आपल्याच कबड्डीच्या मैदानात त्याला त्याची लायकी दाखवली. तडपून तडपून रक्तबंबाळ केला तर नावाचा सत्यजित सरनोबत नाही.